कमल सिंग नाईक विद्यालयाचे 30 मेला सेवानिवृत्त होत आहे। त्यांची सेवा मुख्याध्यापक म्हणून खूप प्रेरणादायी सर्वांसाठी राहिलेली आहे। मुख्याध्यापक यांचा ह्या महिन्यात झालेला होता बर्थडे, तर ते बर्थडे प्रत्येक महिन्यात सेलिब्रेशन करत असतात। तर केंद्र प्रमुख मॅडम त्यांचं स्वागत करतात। वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्व केंद्रातर्फे, सर्व दरेगाव ग्रामस्थातर्फे, केंद्रातील सर्व उपक्रम मॅडम त्यांनी आदरणीय डांगे सरांचा सत्कार करावा। सुंदर आणि मुलाला पूर्ण आलंच पाहिजे आणि ते 5वी पर्यंत कंपल्सरी आहे। वर्ग 3री पर्यंत तर मात्र ते पूर्ण तयारच असायला पाहिजे असतं। तर संख्याज्ञान आणि पायाभूत साक्षरता समजा, तर वर्गात येणाऱ्या अडचणी किंवा समस्या 2027 पर्यंत हा उपक्रम आहे। पण मला असं वाटतं की ह्याची गरज ही दरवर्षी प्रत्येक वर्गातल्या 2-3 मुलांसाठी आवश्यकच असते। त्याच्यामुळे असं म्हणतात आई वडील काम करत असल्यामुळे यांना नकळत आई वडिलांनी वेळ देऊ शकत नाही। आणि जे कोणी शिकलेले असतील तर आमच्याही गावामध्ये जरी शिकलेले पालक आहे, परंतु इतके कामं आहे शेतीचे की ते विद्यार्थ्यांना वेळ देऊ शकत नाही। तर त्यांना आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही 10 ते 4 वाजेपर्यंत मुलं आमच्या ताब्यात द्या। आम्ही त्यांना हसत खेळत आमच्या पद्धतीनं त्याला त्याच विद्यार्थ्याच्या पद्धतीनं आम्ही त्यांचा अभ्यास घेतो। तर त्याच्यामुळे जवळपास विद्यार्थ्यांना मॅडम कोटी अब्जपर्यंत संख्या आणि त्यांचं म्हणजे अवांतर वाचन, कुठलंही पुस्तक दिलं, वर्तमानपत्र दिलं, कुठल्याही नेत्याची माहिती सांगितली तर ते आपल्याला तोंडपाठ सांगतील। कधी कधी आम्ही चुकतो, आमच्या चुका विद्यार्थी सांगतात। कधी कधी बोलताना आपल्याकडनं काही चुकलं, मॅडम तुम्ही त्या दिवशी असं सांगितलं होतं, आज तुम्ही असं बोलू लागले, म्हणजे इथपर्यंत त्यांना ती एक स्पर्धेची त्यांच्यामध्ये हे मला खूप मोठी समस्या वाटली। मग मी त्या दिवशीपासून जयस्वाल मॅडम पण इथं आहे साक्षी, त्या दिवशीपासून आपल्याला विराम चिन्हाचा वापर करण्यासाठी मुलांना शिकवावं लागेल। मग मी दुहेरी अवतरण चिन्ह कसं वापरायचं दिलेलं आहे तुम्हाला अक्षरं सांगतो। मी यूट्यूबवर शोधलं दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात, मॅडमला विचारलं, मॅडमनी सांगितलं की सर ज्यावेळेस आई म्हणाली त्याच्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे आई काय म्हणली हे तिथं वापरलं जातं। कोणते शब्द म्हणजे बोलणं कसं असतं आणि बोलल्यानंतर आता आपण बोलता नाही त्यांच्याकडे मी आता हे काय करतो कुपन राहिलं होतं कोण आहे हे बघा। आम्ही आलेलो आहे दरेगाव या ठिकाणी, एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि 50% मंडळी चांगली मंडळी एकूण आता जाणार काही चांगली माणसं सगळ्यांनी आपल्या मुख्याध्यापकांसोबत कोणी कार्यक्रम खूप छान झाला आमच्याला आणि यातल्या सकाळपासून घेऊ त्या विषयीमध्ये आपल्या तज्ञ मार्गदर्शक विषय तज्ञ महाराष्ट्र करायचं आहे आणि त्यात आपली निपुण शाळा, निपुण वर्ग आणि निपुण गुरुजी अशी भरपूर संकल्पना आहे। जास्त सांगत बसलेलं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे। आपण शाळेत गेल्यावर हे पुस्तकं तरी आपल्याकडे काढू, त्या पीटीचं काही असं जर काढलं कर वाचता एवढे चिकटलेले इतकं नवं आहे आपलं, ते नवं नको आहे आपल्याला, नवं ठेवायचं नाही। मुलांना बोलू द्या कारण त्यांच्यासाठी खूप छान प्रकारचं साहित्य आहे। 4-5 10 मुलांना जर एक साहित्य दिलं, बसले फोटो काढला आणि आपल्याला सुटी करून घेतली तर आपल्याला पण येतं आणि त्यांना पण येतं। आज आपण बघू आपण आणि जे लिहिलं ते बोल। आपले मुलं सांगतात चित्र काय मुलगा आहे,
मुलगी एकच करा. हा नाही आई पण मुलगा आहे. मध्ये राहिला ही मुलगी आहे. चित्रात दोन मुलं दिसत आहे असं बोलायला आवाज आपल्या भाषेत लिहितात. ही मुलगी आहे तिथं लिहितात. मला तुला असे शब्द त्यांनी मदत केली, सर्वांनी छान प्रकारे केला. धावत पळत सगळ्यांनी आपापल्या कधी होणार आहे बळजबी नका व्हायला. चिठ्ठ्या घेतल्या उचलल्या आपल्या शाळेची ते तयारी करतील काय म्हणजे सुटलं बाबा मी नाही तिथं दुसरे घेतील. पण असं आपण केलं आणि एवढ्या धावपळीत माझं तोडकं मोडकं ऐकण्याची तुम्ही मला संधी दिली, तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. बोलताना काही चुकला असेल तो माझा दोष आणि जे बरोबर असेल ते तुमचा. आमचे सर्व टीचर त्यांचेच घेऊन राहिले तुमच्याला. संख्या एवढी आमचं गव्हर्नमेंट कधी देऊ शकत नाही.